सावी उतरली धैर्याला वाचवण्यासाठी खोल पाण्यात, धैर्याला देणार सावी जीवनदान। तर मित्रांनो, काय घडलं आजच्या भागात चला पाहूयात। मित्रांनो, जुळले गाठ ग मालिकेच्या मागील एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की आता मात्र जे शेतकरी कुटुंब असतं ते धैर्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतं, परंतु धैर्य कुठलाही त्यांना रिस्पॉन्स देत नसतो, कारण त्याचं पूर्ण रक्त वाहून गेलेलं असतं। त्याच्या शरीरामध्ये आता खूप थोडं रक्त राहिलेलं असतं आणि त्याचमुळे तो जिवंत असतो। तर मित्रांनो, तो बेशुद्ध असल्यामुळे आता शेतकरी कुटुंबामध्ये भीतीचं आणि तणावाचं वातावरण असतं। त्यांनाही वाटत असतं की धैर्याने शुद्धीवरती यावं। त्याचमुळे मात्र आता ती शेतकऱ्याची बायको सावीला एक आयडिया सुचवते। एक मंदिर आहे, त्या मंदिरापाशी एक नदी आहे, तू जर त्या नदीतलं पाणी त्यांना पिऊ घातलंस तर मात्र कुठेतरी त्यांचे जीवनाचे वाचण्याचे चान्सेस आहेत। तर मित्रांनो, आता मात्र सावी पूर्णपणे तिचा जीव पणाला लावून आता त्या खोल नदीमध्ये उतरते आणि तिकडनं मात्र ती आता 2 घागरी भरून चक्क धैर्याच्या जवळ आणते। मित्रांनो, धैर्याला ते पाणी ती पिऊ घालते आणि मित्रांनो, जो दैवी चमत्कार आपल्याला पुढे पाहायला मिळतो त्यामुळे आता धैर्य चक्क पुन्हा एकदा जिवंत होतो, त्याला शुद्ध येते मित्रांनो, आणि तो मात्र आता ढसाढसा रडू लागतो। मित्रांनो, सावीने मात्र आता पदर खोचून जे काम केलं आहे, देवापासून जे पाणी आणलं आहे, त्या पाण्यामुळे चक्क आता पुन्हा एकदा धैर्याला जीवनदान मिळालं आहे। तर मित्रांनो, हे कुटुंब मात्र खूप खुश झालं आहे आणि सावीला त्यांनी खूप साऱ्या ब्लेसिंग्स दिले आहेत। ते बोलत आहेत की सावी बाळा, तू जर आज नसतीस तर धैर्य तुझे मिस्टर वाचले असते। तर मित्रांनो, होणाऱ्या पुढील भागामध्ये असा काहीसा इमोशनल सीन आपल्याला पाहावयास मिळणार आहे। आणि मित्रांनो,